नमस्कार मंडळी. गेले अनेक दिवसांपासून हे सगळं सामान घरात आहे, पण तरीसुद्धा बनवण्यासाठी वेळ नाही. मग आज म्हटलं तुमच्यासोबत मस्त अशी रेसिपीसुद्धा शेअर करूयात आणि चिवडा बनवूयात. आज आपण बनवतो चटकदार असा चिवडा, जो खायला खूप खमंगसुद्धा लागतो आणि यासोबत बनवायलासुद्धा खूप सोपा आहे. कारण यासाठी कोणताही तुम्हाला वेगळा असा मसाला आणायची गरजसुद्धा नाही. कारण घरच्या घरी जो काही मसाला आपल्या घरात असतो, तोच मसाला वापरून आपण मस्त चटकदार असा चिवडा बनवणार आहोत, जो 1-2 महिने आरामात टिकतो. मधल्या आदल्या वेळेस खायलासुद्धा खूप सोपा वाटतो. चहासोबत काहीतरी आपल्याला हवं असतं. सध्या उन्हाळा आहे, मुलांना सुट्ट्या आहेत. बाहेरचं काहीतरी खायला घालण्यापेक्षा ना, हे असे घरचे बनवलेले पदार्थ कधीही उत्तम. आणि चिवडा म्हटलं तर चिवड्याला नाही म्हणणारं कोणीच नसतं, नाही का? म्हणूनच आज चटकदार असा चिवडा बनवतोय, जो बनवायला सोपाच आहे आणि झटपट तयार होतो. फक्त सामानाची जुळवाजुळव आपल्याला करावी लागते. ती जुळवाजुळव मी इथे केलेली आहे. सगळ्या साहित्यांचं प्रमाण वगैरे सगळं डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेलं आहे. तुम्ही नक्की जाऊन चेक करू शकता. तर चला पटापट असा चिवडा बनवायला घेऊयात आणि आजची सोपी रेसिपी जाणून घेऊयात. चला चिवडा बनवूयात. सो चिवडा बनवण्यासाठी काही साहित्य मी इथे घेतलेलं आहे. यातलं एक एक करून आपण बघूयात. तर इथे आपण जो मुरमुरे असतात, जे आपण भडंगसाठी वापरतो, ते आपल्याला 200 ग्रॅम घ्यायचे आहेत. यासोबतच आपल्याला लागणार आहेत भाजके पोहे, जे आपण दिवाळीच्या दरम्यान चिवडा बनवतो, ते 200 ग्रॅम. यासोबतच मक्याचा चिवडा 200 ग्रॅम आणि हे आहेत ज्वारीचे कुरमुरे. हे बाजारात आजकाल अगदी सहज अवेलेबल होतात आणि हे आपल्याला 200 ग्रॅम लागणार आहेत. तर असं सगळं करून आपल्याला 200-200 ग्रॅम घ्यायचे आहेत. एखादा दुसरा यामध्ये मुरमुरे नसतील किंवा भाजके पोहे नसतील, कोणतेही नसतील, तुम्ही अवॉइड केलं, नाही घेतलं तरीसुद्धा चालणार आहे. आता घेतलेलं हे सगळं साहित्य खास करून हे भडंग किंवा मुरमुरे आपण जे घेतलेले आहेत, ते आपल्याला चाळूनच घ्यायचे आहेत. कारण यामध्ये ना असा व्हाईट असा चाळ भरपूर निघतो. तो आपल्याला चाळून घ्यायचा, नाहीतर मग तो चिवड्यामध्ये अजिबात चांगला लागत नाही. प्रत्येक वस्तू आपल्याला चाळूनच घ्यायची आहे, नीट साफ करून घ्यायची. आता बघा मुरमुरे छान कुरकुरीत आहेत, त्याच्यामुळे मी हे भाजून घेणार नाही. पण जर थोडे जरी तुम्हाला असे मऊ वाटत असतील, तर थोडेसे हलके भाजून घेऊ शकता, म्हणजे मग छान कुरकुरीत होतील. तर तुम्ही इथे बघितल्यात मस्त असं कुरकुरीत असे हे भडंग आहेत. सगळे भडंग चाळून झालेले आहेत. एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि यासोबतच इथे मी ज्वारीचे कुरमुरेसुद्धा मस्त असे चाळून घेणार आहे आणि हे सुद्धा मस्त कुरकुरीत आहेत. त्यामुळे हे सुद्धा मी भाजणार नाही. मऊ असतील तर हलकेसे भाजून घेतलेत तरीसुद्धा चालेल. चिवडा बनवण्यासाठी काही साहित्य आपल्याला असेच घ्यायचे आहेत, काही तळून घ्यायचं आहे, तर काही असे मस्त भाजूनसुद्धा घ्यायचे आहेत. तर एक एक करून मी सगळे स्टेप तुम्हाला सांगणारच आहे. इथे ज्वारीचे जे पोहे आहेत किंवा ज्वारीचे कुरमुरे आहेत, ते छान चाळून झाले. वेगळ्या साईडला काढून घेऊयात आणि जे तळणीचं आहे ते तळून घेऊ. आता कॉर्नचा जो चिवडा आहे किंवा मक्याचा चिवडा तर तळावाच लागतो. तर यासाठी कडकडीत तेल गरम करून घ्यायचं. जेव्हा कडकडीत तेल गरम असेल तेव्हाच हा मक्याचा चिवडा व्यवस्थित असा तळला जातो आणि पटकन तळूनसुद्धा होतो. छान तेलातून निथळून घ्यायचं आणि याच पद्धतीने बाकीचा उरलेला मक्याचा चिवडासुद्धा मी छान असा तळून घेणार आहे. गॅसची फ्लेम जी आहे ती मध्यम व हायच्या मध्ये ठेवायची, एकदम लो ठेवू नका, नाहीतर तेल थंड होईल आणि चिवडा व्यवस्थित असा तळला जाणार नाही. मध्ये असा कच्चा कच्चा लागेल, ते काही आपल्याला आवडणार नाही. म्हणूनच गॅसची फ्लेम थोडीशी हायमध्येच ठेवायची आणि मग सगळा चिवडा आपल्याला तळून घ्यायचा आहे. तर इथे मक्याचा चिवडा संपूर्ण तळून झाला आहे. आता यानंतर मस्त असे शेंगदाणेसुद्धा खरपूस तळून घेऊयात. आता वरचा जो शेलका माल आहे तो तुम्हाला किती घ्यायचा आहे, किती प्रमाणात आवडतो, हे अगदीच तुमच्यावरती आहे. शेंगदाणे तुम्हाला आवडत असतील भरपूर तर आणखीन जास्त घेऊ शकता किंवा कमी घालायचं तर कमीसुद्धा घेऊ शकता. छान असा शेंगदाणा उमलेपर्यंत मी मस्त डार्क रंग येईपर्यंत तळून घेतला आहे. आता यानंतर खोबऱ्याचे सुद्धा छान पातळ काप करून घेतलेत. साधारण अर्धी वाटी खोबऱ्याचे मी काप करून घेतलेले आहेत आणि हे सुद्धा छान डार्क रंग येईपर्यंत तळून घेऊयात. आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त एकसारखा असा रंग आला आहे. असं तळून झालं की मग मस्त कुरकुरीत असं खोबरं लागतं. खोबरं तळून झालं. आवडत असेल तर काजू बदामच्या पाकळ्यासुद्धा इथे तुम्ही तळून घेऊ शकता. तर साधारण अर्धी वाटी काजू आणि बदामाच्या पाकळ्या मी इथं घेतलेल्या आहेत. किंवा आवडत असेल तर थोडेसे मनुकेसुद्धा चिवड्यामध्ये मस्त लागतात. मनुकेसुद्धा तुम्ही तळून घेऊ शकता. यानंतर फुटाण्याची डाळसुद्धा आपल्याला घालायची आहे, पण ती मी तळणार नाही. याचं कारणसुद्धा मी तुम्हाला पुढे जाऊन सांगेल. एक गच्च वाटी भरून इथं कढीपत्ता घेतलेला आहे. स्वच्छ धुवून घेतला. चांगला पाणी याचं जे आहे ते निथळून घ्यायचं. चिवडा बनवण्याच्या तास दीड तास आधीच तुम्ही कढीपत्ता आणि मिरची व्यवस्थित धुवून निथळण्यासाठी साईडला ठेवू शकता. कढीपत्ता संपूर्णपणे कुरकुरीत होईल
होईपर्यंत मी तळून घेतलेला आहे आणि आता लगेचच मिरचीसुद्धा तळून घेऊ. साधारण 10 ते 12 मिरच्या मी इथे बारीक चिरून घेतलेल्या आहेत. आता मिरच्यांवरती भरपूर बुडबुडे दिसत आहेत की नाही, हे बुडबुडे बऱ्यापैकी कमी झाले, असा डार्क रंग आला की मग तेलामधून काढून घ्यायच्या. छान कुरकुरीत झालेले असतात. थंड झाल्यानंतर आपसुकच ते आपल्या लक्षात येतं. जे काही तळणीचं काम होतं ते संपूर्णपणे झालेलं आहे. आता इथे कढई चढवली आहे, यामध्ये पळीभर मी तेल घातले. आता यामध्ये आपण फुटाण्याची डाळ जी आहे ती भाजून घेणार आहोत. मुळातच फुटाण्याची डाळ छान भाजलेली असते, भाजकी असते, यामुळे याला तळण्याची फार अशी गरज नसते. अगदीच खूप तळलं गेलं तरीही फुटाण्याची डाळ थोडीशी कचकच लागू शकते. म्हणून थोड्याशा तेलामध्येच मी हलकीशी परतून घेणार आहे. हलकासा खमंग सुवास यायला लागला, हलकेसे यावरती डाग यायला लागले की मग ही आपल्याला काढून घ्यायची. म्हणजे बरेच दिवस सुद्धा चिवड्यामध्ये अजिबात वास वगैरे येणार नाही, जाळी येणार नाही, व्यवस्थित टिकेल. आता यामध्ये ऑप्शनल आहे, जर तुम्हाला यामध्ये मखाना घालायचा असेल तर आवश्यक तुम्ही घालू शकता. थोड्याशा तेलामध्येच इथे मी मखाना असा छान असा भाजून घेतलेला आहे. मखाना फक्त मध्यम आचेवरती भाजा, म्हणजे पटकन असा करपला जाणार नाही आणि छान असा कुरकुरीत सुद्धा होईल. आता इथे जे भाजके पोहे आहे ते थोडेसे मला मऊ वाटले, म्हणून मग मी थोडंसं तेल घालून याला भाजून घेणार आहे. आणखीन एक याचा असा फायदा होतो की जे आपण नंतर मसाले याला लावणार आहोत ना, ते मसाले व्यवस्थित असे कोट होतात. नाहीतर मग काय होतं, हे भाजके पोहे जे आहेत ते संपूर्ण आपण घातलेलं जे तेल आहे किंवा फोडणीतला जो मसाला आहे संपूर्ण शोषून घेतात आणि मग आपल्या चिवड्याला हवा तसा लालसर रंग येत नाही. म्हणूनच थोडंसं तेल घालून हे परतून घेतलं, चांगलं कुरकुरीत असे भाजून घेतले आणि यानंतर हे सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता बघा, सगळं साहित्य छान तळून भाजून सुद्धा झालेलं आहे. एकदा काय करूयात, सगळं साहित्य मिक्स करून घेऊयात. आता चिवडा थोडासा ना थंड होऊन द्यायचा, म्हणजे यामधली एक्स्ट्राची वाफ जी आहे ती जाऊ द्यायची आणि यानंतरच आपल्याला यामधले जे मुरमुरे आपण साईडला काढून ठेवलेले आहेत ते सगळे मुरमुरे यामध्ये घालायचे. हवं असेल तर एका बॅचमध्ये, नसेल होत तर तुम्ही 2 बॅचमध्ये असे मिक्स करून घेऊ शकता. आता यानंतर सगळं साहित्य चांगलं एकजीव मिक्स झालं. हलकंसं हे सगळं साहित्य थोडंसं थंड वाटलं, कोमट चालेल पण अगदीच गरमसुद्धा नको. यानंतर आपल्याला फोडणी द्यायची. आता जे तळणीसाठी आपण तेल वापरलं होतं हेच थोडंसं तेल मी इथं घेतलेलं आहे. साधारण 2 ते 3 पळी किंवा टेबलस्पून तुम्ही इथे म्हणू शकता, एवढं तेल घेतलेलं आहे. हलकंसंच कोमट तेल आहे. गॅसची फ्लेम अगदी लो आहे आणि हे लो फ्लेम करूनच आपल्याला यामध्ये काही मसाले घालायचे. थोडंसं हिंग घातला, अर्धा छोटा चमचा भरून इथे मी हळद घातली, जिरा पावडर, धने पावडर आणि आपल्या तिखटाच्या अंदाजाप्रमाणे यामध्ये लाल मिरचीची पावडर घालायची आहे. हे सगळं साहित्य चांगलं असं ढवळून घ्यायचं. गॅसची फ्लेम लगेचच बंद करायची. जर तेल कडकडीत गरम झालं तर हे सगळे मसाले करपू शकतात. इथे तुम्ही बघितलं हलकासा फक्त फेस आलेला आहे, म्हणजेच हलकासं तेल गरम झालेलं आहे. बस एवढंच आपल्याला गरम करायचं आहे. आता तेल थोडंसं थंड होऊ द्यायचं, जी काही फोडणी आहे ती थोडीशी थंड होऊ द्यायची आणि इकडे मी चाट मसाला थोडासा घातला आहे आणि आमचूर पावडर अगदी एक छोटा छोटा चमचा भरून घातलेला आहे की जेणेकरून छान चटपटीत अशी चव यावी. आता घातलेले मसाले थोडेसे वर खाली करून घेते आणि यानंतर आपण जो इकडे मसाला तयार केला होता, जी फोडणी तयार केली होती मसाल्यांची, ती थोडीशी कोमट झाली की मग आपल्याला ह्या भडंगमध्ये घालायची आहे किंवा या चिवड्यामध्ये घालायची आणि छान मिक्स करून घ्यायची. जर गरम असेल तर व्यवस्थित आपल्याला मिक्स करता येणार नाही आणि हा चिवडासुद्धा हलकासा मऊ पडण्याची शक्यता राहते. म्हणून मग थोडंसं जी फोडणी आहे ती थोडी थंड होऊ द्यायची. आता हे जे भांडं आहे परात आहे ते थोडंसं मला छोटंच पडायला लागलं आहे, म्हणून मग मी काय केलं, 2 भांड्यांमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. फक्त व्यवस्थित आपल्याला जी फोडणी आहे ती छान अशी मिक्स करून घ्यायची. आता चिवडा बऱ्यापैकी कोमट आहे, थंड आहे, हे जेव्हा आपल्याला जाणवतं त्याच वेळेस यामध्ये पिठी साखर घालायची. जर चिवडा गरम असेल तर पिठी साखर लगेच वितळू शकते, साखर आहे आणि एकाच ठिकाणी ती बसू शकते. म्हणून मग थोडासा चिवडा थंड होऊ द्यायचा आणि मग पिठी साखर यामध्ये मिक्स करून घ्यायची. आता आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये शेव घालू शकता. घरामध्ये आलू भुजिया होती, अर्धी वाटीभर आलू भुजिया मी यामध्ये घातलेली आहे किंवा साधी शेव तुम्ही यामध्ये घातली तरीसुद्धा चालणार आहे. ही जाड शेवसुद्धा होती, ही सुद्धा घातलेली आहे आणि अगदी अर्ध्या तासाच्या आत चटपटीत असा चिवडा आपला इथे तयार झालेला आहे. मधल्या आदल्या वेळेस खायला खूप 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 बरा पडतो आणि मुलांनासुद्धा डब्यात तुम्हाला द्यायचा आहे किंवा कोणी अचानक पाहुणे आले, चहाला कोणी आलं तर हे पटकन सर्व करायला सुद्धा खूप सोपे आहे. तर या पद्धतीने चिवडा तुम्ही नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. साधारण संध्याकाळच्या वेळेला हा मी चिवडा बनवला होता आणि तुम्हाला खरं सांगू का, चिवड्याची जी मजा आहे ना ते 1-2 दिवस गेले की मग छान असा चिवडा लागतो. जेव्हा ताजा ताजा चिवडा थोडासा चवीला कमीच लागतो. हा माझा अनुभव आहे. तुमचा अनुभव काय आहे मला नक्की सांगा. 2 दिवस झाले की चिवडा आणखीनच जास्त खमंग लागतो आणि चहासोबत तर अप्रतिम लागतो. नक्की या पद्धतीने चिवडा बनवून पहा आणि रेसिपी जर तुम्ही केलीच तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका कुरकुरीत खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा.